It is your own channel where you can come watch videos and develop skills of English language, which are listening, speaking, reading and writing. Mainly writing English accurately and speaking English fluently. So please like, share and comment my channel, and yes, subscribe my channel with the background by pressing bell icon to get time to time notification. This topic is punctuation, and this is such topic where you can score better in English language. You can get easily full marks if you write the answer accurately and correctly by using formula of punctuation. Let's study detail regarding punctuation. See what type of question is asked. The question is punctuate the following sentences. विराम चिन्हासह वाक्य लिहायचं असतं आणि हा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असतो आणि स्कोरिंग साठी अतिशय चांगला आहे. So please pay attention towards the rules and follow all the rules in the examination. सगळे रूल्स नीट ऐका, त्याचा अभ्यास करा आणि ते परीक्षेमध्ये त्याप्रमाणे उत्तर लिहा. तुम्हाला पूर्णपणे मार्क मिळण्यासाठी हा प्रश्न अतिशय उत्तम आहे. लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट वन इज Mohan said to Rajan, I shall never come with you. Now see, while attending this type of question means punctuation, you have to pay attention towards the words also, not only towards the punctuation mark. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण केवळ punctuation marks जे आहेत तेवढंच पाहत नाही, तर आपल्याला काही शब्दांकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. पर्पजली स्पेशली प्रॉपर नाउन म्हणजे प्रॉपर नाउन म्हणजे काय, विशेष नाम means names of any person or any things. प्रॉपर नाउन कडे विशेष लक्ष दिलं तर आपल्याला, मला वाटतं हा प्रश्नाला पूर्णपणे मार्क मिळायला काही हरकत नाही. पंक्च्युएशन मार्क्स कडे तर लक्ष द्यायचंच आहे, परंतु प्रॉपर नाउन कडे ही विशेष लक्ष द्यायचं आहे. लेट्स सी. फर्स्ट लेटर always should be in capital letters because we starting every sentence with capital letter. Capital letter नेच वाक्याची सुरुवात करायची आहे. Now Mohan said to Rajan, here I put comma. Why I put comma? It create a pause. We are using comma to separate ideas. Here are two ideas. मोहन राजनला म्हणाला आणि दुसरी आयडिया काय की आय शॅल नेवर कम विथ यू. तो काय म्हणाला? पहिली कल्पना काय आहे की तो मोहन राजनला काहीतरी म्हणाला. हा एक इथे आपण पॉज घेतो. जेव्हा आपण वाक्य उच्चारतो तेव्हा आपण सगळं पूर्णच्या पूर्ण वाक्य एकाच श्वासामध्ये बोलू शकत नाही. मग आपण काय करतो, त्या वाक्यासाठी आपण पॉज घेतो आणि आपण जिकडे पॉज घेतो तिकडे आपण काय देतो, कॉमा देतो. या कॉमामुळे कळतं की आपण इथे श्वास घेतलाय. मीन्स टू क्रिएट अ पॉज वी यूज कॉमा. and why we use a comma? We separate two ideas. इथे बघा दोन कल्पना आहेत. एक मोहन राजनला म्हणाला आणि काय म्हणाला, आय शॅल नेवर कम विथ यू, ही दुसरी कल्पना आहे. मग ह्याच्यासाठी ह्या दोन कल्पना वेगळ्या वेगळ्या आहेत हे कळण्यासाठी सुद्धा आपण हा कॉमा वापरतो. and whatever the dialogue is there, what we use कोटेशन मार्क. बघा अवतरण चिन्ह इथे वापरलेलं आहे, होय की नाही. तर हे अवतरण चिन्ह वापरलं का, कारण हा डायलॉग आहे, त्याच्या तोंडचे संवाद आहे. तो काय प्रत्यक्ष म्हणाला हे दाखवण्याकरता आपण काय वापरलेलं आहे, दोन्हीकडे जिथून ते सेंटेन्सला स्टार्ट झालेली आहे, बिफोर दॅट
and after completing the sentence. But one more thing is there, full stop is there. जर वाक्य statement असेल, if the sentence is statement, we give full stop. If the sentence is interrogative, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, प्रश्न असेल तर आपण we give question mark. Now this is statement, that's why we gave full stop. आणि त्याच्यानंतर अवतरण चिन्ह द्यायचं आहे. अवतरण चिन्हाने वाक्याचं वाक्याला पूर्णत्व येतं, त्या डायलॉगला पूर्णत्व येतं. तर अशा प्रकारे आपण साधं सोपे हे नियम पाळून आपण पूर्णपणे चांगले गुण मिळवू शकतो. स्कोर बेटर इन इंग्लिश लँग्वेज. Now second question is, shall we reach Pune on time, he asked. आता बघा, here where we will stop. Shall we reach Pune on time? आता हा एक प्रश्न आहे, right? Because auxiliary verb किंवा helping verb आहे तो सुरुवातीला आहे. जेव्हा helping verb सुरुवातीला असतं तेव्हा तो काय असतो? ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतो, होय की नाही? मग अशा वेळेला हा क्वेश्चन आहे तो कुठे संपला? टाइमच्या इथे संपला, म्हणजे इथे काय येणार आहे? क्वेश्चन मार्क येणार आहे. आणि नंतर त्याचं, आता हा डायलॉग आहे, ती विचारते आहे, हा विचारतो आहे, ही आज त्याने विचारलं. काय विचारलं? शॅल वी रीच पुणे ऑन टाइम, म्हणजे आपण पुण्याला वेळेवर पोचू का, हा त्याचा प्रश्न आहे. मग हा प्रश्न आहे म्हणून ॲट द एंड ऑफ टाइम वी विल यूज क्वेश्चन मार्क. आणि दिस वन इज द डायलॉग, that's why we started the sentence with quotation mark. अवतरण चिन्हाने आपण वाक्याची सुरुवात केली. पुन्हा पहिलं अक्षर कॅपिटल. हा तर अगदी न सांगता जेव्हा जेव्हा लिहायला सुरुवात करणार, पहिलं अक्षर, प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर, फर्स्ट लेटर ऑफ each sentence should be capital, must be capital, कॅपिटलच असलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. बिफोर दॅट हिअर इन्व्हर्टेड कॉमा मीन्स आपण कोटेशन मार्क टाकलेला आहे आणि वाक्य पूर्ण झाल्यावर पुन्हा दिलेलं आहे अवतरण चिन्ह. and at the end of the sentence we give full stop. What full stop indicate? It indicates end of the sentence. या फुल स्टॉपने काय कळतं की हे वाक्य संपलेलं आहे, हे आपल्याला कळतं. आणि वाक्य संपलेलं आहे हे दर्शविण्याकरता, टू इंडिकेट that the sentence is ending, we give full stop. वाक्य संपले आहे ह्या एका पूर्ण विरामाने कळतं की हे वाक्य संपलेलं आहे. नेक्स्ट वन इज, where are you going at this time, said Raja to Smita. आता बघा, मी वाचतानाच कसं वाचलं, वाचतानाच आपण त्याप्रमाणे वाचायचं आहे. आता इथे where आहे म्हणजे आपण याने whereने काय करतो, whereने नेहमी आपण प्रश्न विचारतो. मग इथेच आपल्याला कळतंय, मग वाचतानाच त्या पद्धतीने वाचलं ना की आपल्याला कळतं की कुठे प्रश्नचिन्ह टाकायचं आहे, क्वेश्चन मार्क कुठे द्यायचं आहे. दिस वन इज अ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, दॅट्स वाय वी विल गिव्ह क्वेश्चन मार्क. Where are you going at this time? या वेळेला तू कुठे चाललायस? said राजा टू स्मिता. आणि मी इथे थांबली पण, मला श्वास घ्यायला हवा ना, एकाच श्वासामध्ये पूर्ण वाक्य बोलणं खूप कठीण असतं. व्हॉट वी डू बाय युझिंग कॉमा, वी क्रिएट अ पॉज. आपण काय करतो, आपल्याला पॉज घ्यायला येतो. आता इथे आपण कॉमा देणार नाही, आपण इथे काय देणार आहोत, क्वेश्चन मार्क देणार आहोत, म्हणजे आपण तिकडे थांबू शकतो. बघा मी इथे कसं म्हणते, where are you going at this time, प्रश्न झाला, then I gave question mark. आणि हा डायलॉग आहे, राजा बोलतो आहे स्मिताला, सो दॅट्स वाय डायलॉग आहे, म्हणून इकडे बघा दोन्हीकडे मी काय दिलेलं आहे, अवतरण चिन्ह दिलेलं आहे, at the starting and at the end of the question. नंतर फर्स्ट लेटर इज कॅपिटल. प्लीज पे अटेन्शन टुवर्ड्स द फर्स्ट लेटर ऑफ द सेंटेन्स. Every sentence started with capital letters. Then said Raja to Smita. Then Raja,
इट इज अ प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम, म्हणजे नेम्स ऑफ एनी पर्सन ऑर थिंग्स, कुठल्याही व्यक्तीचं नाव किंवा कुठल्याही गोष्टीचं नाव, दॅट वन इज कॉल्ड प्रॉपर नाउन. इन मराठी विशेष नाम. जर विशेष नाम असेल तर आपण पहिलं अक्षर कॅपिटल लिहितो. सी, राजा अँड स्मिता. Now Raja first letter is capital and for Smita first letter is capital and full stop. Where? What? Full stop indicate काय दर्शवतं? Indicate म्हणजे दर्शवणं. काय दाखवतं? End of sentence. Full stop ने आपल्याला कळतं की वाक्याचा शेवट झालेला आहे. So only this question mark and capital letters of the proper noun will give you better score in English language. For scoring better, you have to you have to use formula properly. Right, correct and accurate. Fourth one is, the servant said, what a kind nobleman he is. बघा, the servant said, pause. होय की नाही? म्हणजे मला इथे I have created pause. मी जरा इथे थांबले, मला बरं वाटतं. थांबल्यावर मी पुढचं वाक्य, मी डायलॉग बोलू शकते. आता व्हॉट अ नी वाक्य सुरुवात होते म्हणजे समजायचं हे एक्सक्लेमेशनचं सेंटेन्स आहे. उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह आहे म्हणजे उद्गारवाचक वाक्य आहे. एक्सक्लेमेशनचं वाक्य आहे म्हणजे आपल्याला इथे एक्सक्लेमेशन मार्क्स वापरायला पाहिजे. Now see, the servant said, pause, that's why I gave comma. थांबले ना, comma to create pause. comma आपण का वापरतो की pause थांबण्यासाठी, थांबलो आहोत एक क्षणभर विश्रांती, आणि मग पुढचं वाक्य आपण जोमाने बोलतो. आणि मग पुढे अवतरण चिन्ह दिले because that one is the dialogue. For dialogue आपण काय करतो, अवतरण चिन्ह देतो दोन्हीकडे डायलॉग संपल्यावर. बट आता हे व्हॉट काइंड नोबलमॅन ही इज, किती उदार आहे तो सरदार, हे बघा त्याच्या स्ट्रॉंग भावना आहेत, बरोबर की नाही. तेव्हा आपण इथे एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. आता आपण एक्सक्लेमेशन मार्क का देतो, अँड एक्सक्लेमेशन मार्क ॲडेड at the end of a sentence shows emphasis. एक आघात दर्शवतो, एक जोर दर्शवतो. आता म्हणजे काय, डिपेंडिंग ऑन द मिनिंग ऑफ द सेंटेन्स, सेंटेन्स कुठल्या प्रकारचा आहे, त्याचा अर्थ काय आहे याच्यावर ते अवलंबून असतं. इट कॅन इंडिकेट्स अँगर, कधी कधी तो अतिशय राग आहे, तीव्र संताप आलेला आहे, किंवा खूप दुःख झालंय, खूप राग आलाय, उत्कट प्रेम आला आहे, किंवा तीव्र भावना आहेत, हे दाखवण्यासाठी आपण एक्सक्लेमेशन मार्क्स दाखवत असतो. म्हणजे हॅपीनेस, एक्साइटमेंट ऑर एनी अदर स्ट्रॉंग इमोशन, कुठल्याही अति तीव्र संवेदना आपल्याला कम्युनिकेट करायची असतील, समोरच्यापर्यंत पोचवायच्या असतील, तर आपण असं एक्सक्लेमेशनचं सेंटेन्स बनवतो आणि ते सेंटेन्स एक्सक्लेमेशन आहे हे एक्सक्लेमेशन मार्क देऊन दाखवतो. या एक्सक्लेमेशन मार्क मुळे कळतं की हे सेंटेन्स आपण कसं बोलायचं, कसं आपण त्याचं प्रोनाउन्सिएशन करायचं. आता हे बघा मी कसं करते, व्हॉट काइंड नोबलमॅन ही इज. बघा मी स्टेटमेंट सारखं वाचलं का, नाही. पहिलं मी आधीच काय कसं वाचलं, द सर्वंट सेड, इट इज अ स्टेटमेंट, राईट. बट नाउ इट इज अ एक्सक्लेमेशन सेंटेन्स. व्हॉट काइंड नोबलमॅन ही इज. बघा माझा बोलण्याचा टोन लगेच बदलला, बिकॉज हिअर इज अ एक्सक्लेमेशन मार्क. जेव्हा जेव्हा एक्सक्लेमेशन मार्क असेल तर आपला टोन सुद्धा बदलतो, म्हणजे त्याला त्याच्याबद्दल खूप काहीतरी चांगलं सांगायचं आहे, उत्कट प्रेम दाखवायचं आहे. अरे काय तो सरदार किती दयाळू आहे, हे उत्कट प्रेम दाखवायचं आहे, तीव्र भावना दाखवायची आहे त्या सरदाराविषयी. दॅट्स वाय हिअर वी हॅव ॲडेड एक्सक्लेमेशन मार्क आणि ॲट द एंड अवतरण चिन्ह. बस एवढंच करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. Next example is, ga ga ga, he cried begging her. Now see, same sound आहे, बरोबर, पण हे वेगवेगळे आहेत. Sound same आहेत ga ga ga, but they are different. So that's why I put here comma.
comma what indicates it creates a pause. आपण pause घेतोय हे आपल्याला दाखवतो. आता मी वाचताना कसं वाचणार, गा 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 किंवा गा गा गा, डिफरंट तुम्ही वेगळे शब्द आहे ते दाखवलं पाहिजे. That's why commas are here. Then there are quotation marks because it is a dialogue. होय की नाही, हा डायलॉग आहे एवढाच. त्याने आईकडे विनवणी केली. आता हा डायलॉग झाल्यावर आपण इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण केला. अगेन व्हॉट वी गेव हिअर, वी गेव कॉमा, कारण इथे आपल्याला पॉज घ्यावा लागेल. गा गा गा, स्टॉप, क्रिएट अ पॉज. पॉज घेतला की नंतर बाकीचं स्टेटमेंट आपण काय करणार आहोत, आपण रेस्ट ऑफ द सेंटेन्स वी विल कंप्लीट. ही क्राईड बेगिंग हर, देन फुल स्टॉप. राईट. Then next one is, next sentence is, the young seagull's father was curveting, banking and soaring. त्या यंग सीगलच्या वडिलांनी काय केली, एक डौलदार झेप घेतली हवेत आणि ते हवेत मस्तपैकी तरंगत होते, असा या वाक्याचा अर्थ आहे. दिस इज अ सिंपल स्टेटमेंट. इथे काय डायलॉग वगैरे नाहीये. नो डायलॉग, नो एक्सक्लेमेशन, नो क्वेश्चन इज ऑल्सो देअर. It is just simple statement, positive statement. आता इथे अर्थ काय आहे, सी गर्ल्स. इथे हे सी गर्ल्स आहे ना, सी गर्ल्स फादर म्हणजे सी गर्ल्सचे वडील. इथे पोझिशन दाखवलेलं आहे की त्याचे वडील सी गर्ल्सचे फादर, म्हणून तो येस आहे. येसला आपण इथे बघा अपॉस्ट्रॉफी लावलेला आहे. आपण अपॉस्ट्रॉफीने पोझिशन दाखवतो, राईट. So I have kept a apostrophe sign here. The young seagull's father was curveting, comma, banking and soaring. Full stop. It is just statement, positive statement. That's why at the end of the sentence we give full stop and our work is over. And we wrote correct and accurate. That's why we will get better marks, full marks. We can gain the set. We know he is hiding in a safe deposit locker. Now see, this sentence is a dialogue. A complete sentence is a dialogue. हे पूर्ण वाक्य डायलॉग आहे आणि हे डायलॉगची पार्श्वभूमी काय आहे, तर बँक दिवाळखोरीला निघालेली आहे आणि त्यामुळे भयभीत झालेले ग्राहक आणि इतर सर्व लोक, अशा परिस्थितीतलं हे वाक्य आहे. त्यामुळे स्ट्रॉंग इमोशन्स इज इन दिस सेंटेन्स. दॅट्स वाय वी विल यूज एक्सक्लेमेशन मार्क. The complete sentence is a dialogue. That's why we started with inverted comma. First letter, capital letter. Now where to break, where to take pause. कुठे विराम घ्यायचा आहे, कुठे थांबायचं आहे, कारण कधीही आपण पूर्ण वाक्य एका श्वासामध्ये बोलू शकत नाही. म्हणून इथे आपण काय करणार आहोत, पॉज घेणार आहोत. हे वाचून बघा. फेच द सेट, बघा इथेच आपण थांबलो. We stop, that's why here I gave comma. नंतर पुढचं सेंटेन्स, we know he is. Now it is a contraction. ही इजचं हे कॉन्ट्रॅक्शन आहे, म्हणजे संक्षिप्त रूप आहे. जेव्हा संक्षिप्त रूप असतं तेव्हा आपण ही अशी अपॉस्ट्रॉफी वापरतो, अपॉस्ट्रॉफी चिन्ह वापरतो. संक्षिप्त रूप म्हणजे what we do, we omit a letter. आपण एक लेटर आपण काय करतो, ओमिट करतो म्हणजे वगळतो. इथे आय वगळलेला आहे इज मधला आणि त्यामुळे काय केलेलं आहे, हे अपॉस्ट्रॉफी दिलेला आहे आणि वाक्य आपण पुढे नेतो आहोत. हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर, एक्सक्लेमेशन मार्क, because here we see the strong emotion. Whenever there is a strong emotion we give exclamation mark, and at the end inverted comma we have given, and our answer is now ready. Next one. Do you know, my dear, that Seth Govind Ram's bank can't even pay its employees? Now see, the sentence is starting with auxiliary verb. Whenever the sentence starting with auxiliary or helping verb,
that sentence is interrogative sentence म्हणजे क्वेश्चन. तो प्रश्न काय, तो ते सेंटेन्स काय असतं, प्रश्नार्थक वाक्य असतं. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे आपल्याला एंडिंगला कुठेतरी प्रश्नचिन्ह द्यावं लागणार. नाउ इट इज अ कंप्लीट सेंटेन्स इज अ डायलॉग. So we are starting with inverted comma, then first letter capital, and we are taking pause. कुठे आपण pause घेणार, तिकडे आपण काय देणार, comma देणार. Do you know, मी pause घेतला, comma दिला. My dear, comma दिला. That said Govind. आता said गोविंद राम इथे प्रॉपर नाउन आहे त्यामुळे S कॅपिटल, गोविंदचा G कॅपिटल, रामचा R कॅपिटल. But here I gave apostrophe. आता ही त्यांची बँक आहे, possession दाखवायचं आहे. Whenever we show the possession, we use apostrophe mark. So that I have used apostrophe mark here. Then bank can't. आता here also I used apostrophe for contraction. Contraction म्हणजे संक्षिप्त रूप. जिकडे जिकडे संक्षिप्त रूप आपण देतो तिकडे आपण apostrophe वापरतो. म्हणजे do not, don't. Here can't म्हणजे cannot, cannot च इथे शॉर्ट फॉर्म केलेला आहे can't. म्हणजे o इथे वगळलेला आहे, omitted. O is omitted here. The letter O is omitted, that's why we gave apostrophe. O हे अक्षर इथे वगळलेला आहे त्यामुळे इथे आपण काय दिलेले आहे, apostrophe मार्क दिलेला आहे. apostrophe दोन कारणासाठी वापरतो. First one is for possession, to show possession, and second one to show contraction. Next, even pay its employees. This sentence is question sentence, interrogative sentence, because it is started with auxiliary verb. That's why I have given here question mark and at the end inverted comma. Please pay attention towards where we have to give the punctuation marks. Then only if we can get the full marks. We can score better if we follow all the rules and regulation, and we have to write correct and accurate also. Next one is, he said to her, we must have to come out of this calamity. आता तो तिला म्हणाला, he said to her. असं जेव्हा जेव्हा असतं, दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतात, बोलण्याचं सांगत असतात, said नी वाक्य जोडतात, तेव्हा ते आपण नंतर त्याच्या कॉमा देत असतो. He said to her, mother said to him, father said to her, uncle said to me, I said to him. म्हणजे दोन व्यक्ती जेव्हा म्हणजे असं एक दुसऱ्याला बोलला आहे, हे अशा प्रकारचं जेव्हा सेंटेन्स मध्ये भाग असतो तेव्हा आपण कॉमा देतो आणि पुढचे जे म्हटलेलं आहे वाक्य, डायलॉग, त्याला इन्व्हर्टेड कॉमा देतो म्हणजे कोटेशन मार्क देतो. आणि देन फर्स्ट लेटर इज कॅपिटल, कारण ते डायलॉग आहे, इथून तो सुरू होतो आहे. वी मस्ट हॅव टू कम आउट ऑफ दिस कॅलॅमिटी. सेंटेन्स आहे, सिंपल स्टेटमेंट होतं त्यामुळे आपण काय दिलेलं आहे, फुल स्टॉप दिलेला आहे आणि फुल स्टॉप दिल्यावर ते आपण इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण केला आहे. बघा, वाक्य एक तर स्टेटमेंट असेल तर आपण फुल स्टॉप देतो, वाक्य जर इंट्रोगेटिव्ह असेल तर आपण काय करतो, त्याला क्वेश्चन मार्क देतो, आणि एक्सक्लेमेशन असेल, उद्गारवाचक वाक्य असेल, स्ट्रॉंग इमोशन दाखवत असेल, हॅपीनेस किंवा एक्साइटमेंट किंवा अँगर, त्यावेळेला आपण एक्सक्लेमेशन मार्क्स देतो. नेक्स्ट वन इज, शॅल वी रीच मीराज हाऊस ऑन टाइम, आय आस्क. बघा, आता हे सेंटेन्सचं स्टार्टिंगच कसं आहे, ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्बने, म्हणजे हा क्वेश्चन आहे, हे इथेच आपल्याला कळतंय. मग फर्स्ट लेटर आपण कॅपिटलने लिहायचं आहे. शॅल वी रीच मीराज हाऊस ऑन टाइम, इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण केला, त्याच्या आधी आपण क्वेश्चन मार्क दिलाय, कारण हे सेंटेन्स कसं आहे, क्वेश्चन आहे, कारण सुरुवातच शल आहे, ऑक्झिलरी वर्बने झालेली आहे, म्हणजे हे वाक्य क्वेश्चन आहे, त्यामुळे आपण क्वेश्चन मार्क दिला आणि इन्व्हर्टेड कॉमा देऊन ते वाक्य पूर्ण केलं. आणि आय आस्क स्टेटमेंट पूर्ण केलं आहे हे दाखवण्यासाठी फुल स्टॉप दिलेला आहे.
Thank you for watching my video. Please like, share and comment to my channel Vidya Crown, and yes, subscribe my channel by pressing bell icon to get time to time notification. And thank you again and wish you all the best.